राज ठाकरेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी विरुद्ध मनसे अशी झुंपली आहे। राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींची कार मनसैनिकांनी फोडली। राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटल्यावर अमोल मिटकरींच्या कारची ही अशी तोडफोड करण्यात आली आहे। अमोल मिटकरी राज ठाकरेंनी पुण्याच्या पुरावरून केलेल्या टीकेनंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना सुरू झालाय। राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मनसे नेत्यांनी अमोल मिटकरींना थेट बेडकाची उपमा दिली। अमोल मिटकरी अजितदादांना हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून 2 आमदार निवडून आणावेत। आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या। नुसतं स्वतःच्या टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहील। या टीकेनंतर अमोल मिटकरी घरात असताना त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर हल्ला करण्यात आला। अमोल मिटकरींची कार फोडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला पाहिजे असं वक्तव्य मनसे नेत्यांनी केलंय। संतप्त कार्यकर्त्यांनी त्याची गाडी फोडलेली आहे। नशीब तो भेटला नाही, नाहीतर त्याला फोडलं असतं। म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नये हा मला वाटतं त्याला हा संकेत होता, त्याला इशारा होता। आताही जर तो सुधारला नाही तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या गल्ली गल्लीत त्याच्यावर अशीच परिस्थिती उद्भवेल। कार फोडल्याच्या प्रकरणाचा अमोल मिटकरींनी निषेध केलाय। मनसेच्या गुंडगिरीला घाबरत नसल्याचंही मिटकरी म्हणाले। खरंच मर्दाची औलाद असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते, तिथं वैचारिक चर्चा केली असती, पण ही मर्दाची औलाद ठरले नाहीत, हे शेवटी नपुंसकच ठरले। त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहित आहे। फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे। जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करणार। अमोल मिटकरींची कार फोडल्याप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे। माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे। फक्त त्या कार्यकर्त्यावर कारवाई करून चालणार नाही, तर राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे। राज ठाकरेंनी महायुतीशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलंय। मनसे प्रस्थापितांविरोधी कसं आहे हे दाखवण्यासाठी राज ठाकरेंनी अजित पवार आणि राष्ट्रवादीला शिंगावर घेतल्याचं यातून अधोरेखित झालंय। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। अमोल मिटकरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।